भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे अतिशय थोर आहे, महान आहे. म्हणून तर माय माऊल्यांनी बाबासाहेबांवर सुद्धा छान अशा ओव्या रचल्या आहेत. भीम भीम म्हणू भीम माझा गुरु भाव, माझा गुरु भाव भीम माझा गुरु भाव. सोन्याच्या सळई देते तांदळाला घाव, तांदळाला घाव देते तांदळाला घाव. भीम भीम म्हणू भीम साखरेचा खडा, साखरेचा खडा भीम साखरेचा खडा. ध्यान येता मनी गोड झाल्या दात दाढा, झाल्या दात दाढा गोड झाल्या दात दाढा. भीम हा माझा गुरुभाऊ आहे अशी ही जात्यासमोर बसलेली माय माऊली म्हणते आणि ते माझे गुरु सुद्धा आहेत असं ती सांगते. भीमाचं नाव घेतल्याने माझ्या मनात गोडवा पसरलेला आहे, म्हणजेच भीम हा साखरेचा खडा आहे आणि त्याचं ध्यान माझ्या मनात आलं की माझ्या दात दाढा या गोड होतात. भीम भीम म्हणू भीम साखरेची पुडी, साखरेची पुडी भीम साखरेची पुडी. नाव घेतल्यानी सुध झाली माझी कुडी, झाली माझी कुडी सुध झाली माझी कुडी. भीमाचं नाव घेतल्याने त्यांचं तोंड गोड होतं आणि त्यांचा विचार केल्यानं शरीर शुद्ध होतं असं ही माय माऊली म्हणते. बुद्धाच्या मंदिराला सोन्याची कवाड, सोन्याची कवाड बाई सोन्याची कवाड. माझ्याही बाळाला लई बुद्धाची आवड, बुद्धाची आवड लई बुद्धाची आवड. पांढऱ्या साडीला नेसते घाई घाई, नेसते घाई घाई नेसते घाई घाई. बाबासाहेबांची दीक्षा घेते माझी ताई, घेते माझी ताई दीक्षा घेते माझी ताई. बुद्धाच्या मंदिराला सोन्याचं कवाड आहे असं ही माय माऊली म्हणते आणि माझ्या मुलाला सुद्धा बुद्धाची खूप आवड आहे असंही ती सांगते. बाबासाहेबांकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी माझी ताई ही घाईघाईनं पांढरी साडी नेसत असल्याचा उल्लेख सुद्धा ती आपल्या ओवीत करते. आमच्या लोकाला कोण म्हणे वाले वाले, आमच्या लोकाला कोण म्हणे वाले वाले. आमच्या भीमानी ब्राह्मण केले साले, ब्राह्मण केले साले ब्राह्मण ग केले साले. पुढं ही माय माऊली म्हणते की आम्हाला वेगळं परकं असं कोण म्हणतं, आम्ही तुमच्यासारखे नाही, जातीबाई आहोत असं कोण म्हणतं. भीमानं तर ब्राह्मण हे मेहुणे केलेत त्याची आठवण ती आपल्या ओवीत करून देते. म्हणजेच बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता या ब्राह्मण समाजाच्या होत्यात याचा संदर्भ ती आपल्या ओवीत देते. माडी न ग बाई तुझ्या टोपलीत काई, टोपलीत काई तुझ्या टोपलीत काई. भीमाच्या तुऱ्याला इकत घेते जाई, इकत घेते जाई इकत घेते जाई. आली आगीन गाडी गाडीला तूर काठी, गाडीला तूर काठी गाडीला तूर काठी. माझ्या भीमाच्या राज्यात ढोर वढाती मराठी, वडाती मराठी ढोर वडाती मराठी. पुढं ही माय माऊली म्हणते की माळी न ग बाई तुझ्या टोपलीत काय आहे. माळिनीला ती विचारती की
की तुझ्या टोपलीत काय काय आहे. भीमाच्या फेट्याला तुरा म्हणून शोभून दिसेल म्हणून तिच्याकडनं मला जाई घ्यायची आहे असं ती कौतुकानं सांगते. मेले भीम बाबा कोण म्हणे मेले मेले, बाई मेले भीम बाबा कोण म्हणे मेले मेले. स्वर्गात ग गेल्यान इंद्र सभेचे राजे झाले, राजेबाई झालेन इंद्र सभेचे राजे झाले. भीमराय स्वर्गात जाऊन इंद्रसभेचे राजे झालेत असं ती सांगते. स्वर्गीचार देवा तुला तांदळाचं वाण, तांदळाचं वाण तुला तांदळाचं वाण. मेले भीम बाबा स्वर्गी आहे आमचं सोनं, आहे आमचं सोनं स्वर्गी आहे आमचं सोनं. मेले भीम बाबा यांचं गाडीत गमईत, गाडीत गमईत यांचं गाडीत गमईत. पुढे चालती ग गाडीन माग चाललं रहित, चाललं रहितन माग चाललं रहित. भीमराय गेले असले तरी स्वर्गात जाऊन ते इंद्र सभेचे राजे झाले आहेत आणि स्वर्गातल्या देवांना ही माय माऊली तांदूळाचं वाण देते आणि सांगते की आमचं सोनं दलितांसाठी सोन्यासारखे असणारे भीमराव आता स्वर्गात आले आहेत. त्यांची तू पाठ राखण कर, त्यांची काळजी घे.